नमस्कार मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण भुजबळ फॅशन लॅब या चॅनलवरती सुई, धागा आणि कापड यांच्याशी आपण जोडलं गेलेलो होतो. माझा हा चॅनल सुरू करण्यामागचे खरे कारण म्हणजे गृहिणींना सक्षम बनवणे, नवीन कला शिकवणे. कितीतरी महिला आहेत की त्यांना बाहेर जाता येत नाही, काहीतरी शिकायचं आहे पण बाहेर जाता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना काही शिकता येत नाही. अशा महिलांना घरात बसून काहीतरी शिकता यावं त्याच्यासाठी आपण हा चॅनल आपला सुरू केलेला होता आणि बरेच जण आपल्या या चॅनलवरती शिलाई काम शिकले सुद्धा. पण मैत्रिणींनो, आता मी स्वतःच हे काम थोडंसं थांबवलेलं आहे. आत्तापर्यंत मला याच मिशनीने खूप साथ दिलेली आहे, स्वतःच्या पायावरती उभे राहण्याची ताकद दिलेली आहे, स्वतःची ओळख निर्माण करून दिलेली आहे. मी एक टेलरबरोबर एक गृहिणीसुद्धा आहे. आपण आपल्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण आपल्या घराचा कणा असतो. प्रत्येक स्त्री, प्रत्येक गृहिणी हे आपल्या घराची एक कणा असते. तशीच मी सुद्धा आहे. घराची स्त्री जर ठीक असेल तर कुटुंब ठीक असतं. त्याच्यामुळेच मी सध्या हा निर्णय घेतलेला आहे. पण मैत्रिणींनो, आत्तापर्यंत तुम्ही मला खूप साथ दिलेली आहे, त्याच्यामुळेच मी तुम्हाला असे अर्ध्यावर सोडू शकत नाही. पहा मैत्रिणींनो, शिलाईचे काम करताना शारीरिक थकवा तर येतोच, पण मनाला उभारी देणारे सुद्धा काहीतरी कोणीतरी असावे. म्हणूनच तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणून एक मोटिवेट करण्यासाठी मला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पहा, केवळ कौशल्य पुरेसे नसते, कामाच्या व्यवसायात कसे पद्धतीने रूपांतर करायचे असते, घर सांभाळून स्वतःला कसा वेळ द्यायचा आहे, कारण स्वतःचं आरोग्यसुद्धा जपणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हेच तुम्हाला समजत नाही, बरेच जणांना समजत नाही आणि त्याच्यामुळे मी ज्या चुका केल्या त्या तुम्हीसुद्धा करू नये याच्यासाठी मी तुम्हाला नक्की पुढे मोटिवेट नक्की करेल. कारण मला जाणवते की माझ्या अनेक मैत्रिणींकडे टॅलेंट तर खूप आहे, पण त्यांच्या मनात भीती आहे. काहीतरी करायचे पण लोक काय म्हणतील, मला शिकायचे पण मला हे जमेल का, जीवनात खूप समस्या आहेत, मी आता काय करू, अशा अनेक प्रश्नांमध्ये ते अडकलेले आहेत. तर प्रत्येक गृहिणी, प्रत्येक टेलर ही अगोदर गृहिणी असते, बरोबर ना. तर त्याच्याबरोबर त्या आपल्या गृहिणी लाईफमध्ये सुद्धा भरपूर काही अडथळे असतात. म्हणूनच आता या चॅनेलवरती शिलाईची टाकी नाही तर आपल्या स्वप्नांना, जीवनाला आणि आपल्या आयुष्याला उभारी देणारा विचार मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर माझ्या सर्व सुगरण आणि सुशिक्षित मैत्रिणींनो, गृहिणींनो, आजपर्यंत या चॅनलवर आपण कापड कसे कापायचे आणि सुई दोऱ्याने ते कशा पद्धतीने सुंदर बनवायचे हे पाहिलेलं आहे. पण आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटत आहे. तर पहा, आपण फक्त कपडे शिवत राहणार आहोत का, की स्वतःचं नशीब आणि स्वतःची ओळखसुद्धा शिवणार आहोत? मैत्रिणींनो, तुमच्या कमेंट्स वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. तुम्हा सर्वांकडे एक कला आहे, जिद्द आहे, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात एक भीतीसुद्धा आहे. घर सांभाळून हे कसं होईल, लोक काय म्हणतील, मी नवीन काहीतरी शिकू शकेल का, असा न्यूनगंड एक प्रकारचा मनामध्ये असतो. तर पहा, तर काही जणांना एक पाठीमागे पाठबळ नसतं किंवा आधार नसतो, सपोर्टला कुणी नसतं, बरोबर. कधी कधी घरातले सुद्धा सपोर्ट करत नाहीत, मागे खेचायचा सुद्धा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीने अनेक समस्या अशा प्रत्येक गृहिणींना आणि लेडीज टेलरला असतो, बरोबर ना. कारण प्रत्येक गृहिणी टेलर असते, पण टेलरच्या अगोदर ती एक गृहिणी असते. तर माझा हा व्यवसाय वाढेल का, अशा पद्धतीचे सुद्धा भरपूर जणांना असं मनात वाटत असतं, बरोबर ना. मला असं वाटलं की फक्त शिकून मी तुम्हाला अर्ध्या रस्त्यावरच सोडते, म्हणून मी आपला चॅनल बंद करायच्या ऐवजी त्या चॅनलचा टॉपिक चेंज करण्याचा विचार केलेला आहे. कारण माझी तर स्वतःची वैयक्तिक समस्या तर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय देऊ शकते ह्याचासुद्धा मी विचार केला आणि त्याच्यावरतीच आपण हा डिसिजन घेतलेला आहे. तुम्हाला गरज आहे अशा मैत्रिणीची जी तुम्हाला सांगेल की हो, तू हे करू शकतेस, आयुष्यात येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जायचे आहे, स्वतःची ओळख कशी निर्माण करायची आहे, निगेटिव्ह विचार सोडून पॉझिटिव्ह कसे राहायचे आहे. हे बरेच जणांना प्रश्न पडतो. बरेच जणांना ह्या समस्या असतात की बरेच जण हुशार तर असतात, पण जेव्हा त्या समस्या स्वतःच्या पुढे येतात तेव्हा त्यांना समजत नाही आपण काय करावं. म्हणूनच आजपासून या चॅनलवर आपण शिलाई नाही तर गृहिणींच्या फॅशन लाईफ हा प्रवास आपण पाहणार आहोत. प्रत्येक गृहिणींच्या आयुष्याला उभारी देणारा, एक नवी पंख देणारा हा प्रवास आपला ठरणार आहे. मला कमेंट करून नक्की सांगा ताईंनो, मैत्रिणींनो,
आपल्या या चॅनेलचं नाव आपण गृहिणी फॅशन लाईफ ठेवूया का? तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. तुम्हाला आपल्या चॅनेलचा नवीन प्रवास पाहायला आवडेल का? गृहिणींसाठी नवीन दिशा, नवीन विचार आपण पाहणार आहोत. मला माहीत आहे तुमच्यापैकी प्रत्येक स्त्रीमध्ये एक सुपर वुमन दडलेली आहे. तिला फक्त गरज आहे ती एक प्रोत्साहनाची. तर मग तुम्ही तयार आहात का माझ्यासोबत या नवीन प्रवासासाठी? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या प्रत्येक मैत्रिणींना शेअर करा जिच्याकडे कला आहे पण दिशा नाही, समस्या आहे पण समाधान नाही. चला तर मग भेटूया एक पाऊल पुढच्या प्रवासात. गृहिणींसाठी एक नवीन दिशा, नवीन विचार. पहा, आपल्याला याच पद्धतीने आपल्या आयुष्याला सुद्धा टाके घालून आपले आयुष्य सुंदर पद्धतीने बनवायचे आहे. पुन्हा एकदा नव्याने फुलवायचे आहे. मनाला खंबीर बनवायचे आहे. स्वाभिमानी, धीट आणि उत्साही आयुष्य आपल्याला बनवायचे आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या या चॅनलमध्ये नवीन बदल कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, मनापासून आभार. आपली गृहिणी सुंदर, सुशिक्षित, सुगरण.